इथं आपली 10 गुंठच मका आहे. तर इकडं कडवळ आलंय 10 गुंठ ती चालू केलंय गायींना घालायसाठी. आणि इकडं 10 गुंठ मका परत टाकून घेतली. आणि नारळाचं झाड दिसतंय ना त्याच्या खालच्या साईडला पण 10 गुंठ टाकली होती. पण काय झालं, मकाची पिशवी खराब लागली का काय झालं काय माहिती नाही, मकाच वाढली नाही. तिथला पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते, थोडंसं घेते. तिथला पण अशी उंचीच वाढली नाही, लहान राहिली. मग माझं काय चाललंय की ती मका मोडायची आणि कडवळ टाकून घ्यायचं. एकच नंबर कडवळाचा प्लॉट आलाय हो का इकडं 10 गुंठ असं. आणि 10 गुंठच करते, जास्त पण नाही. कारण का काय होतं मग ती 10 गुंठ असं वैरण आपल्याला घाला येते. तर वैरणीचं टायमिंग झालं या. तर म्हणलं चला आज दाखवूया, थोडा वेळ आहे तर मग काढूया व्हिडिओ. आणि शेळीला पण गवत काढलंय बघा, थोडंसं शेळीला गवत काढलं, कडवळ काढलं, मकवानाचा एक बिंडा आणलाय, ऊस आहे आणि कुट्टी तर असते तुम्हाला माहितीच आहे. तर कसं मस्त वाटतंय. बरेच दिवस झालं कडवळाचा व्हिडिओ घ्यायचा होता मला, पण राहूनच जात होता घ्यायचा. तर मग म्हणलं आज आला योग तर चला घेऊया. वैरण काढली त्यामुळं अवताराकडे काय तुम्ही बघू नका. आणि वैरण काढायला आले मग थोडं हीच होतं. तर वातावरण बघा किती मस्त वाटतंय, एकच नंबर वातावरण दिसतंय बघा. आणि असं असतं बघा आपल्या चाऱ्याचं नियोजन 10 गुंठ्यानं. आता ह्या मकला ना औषध मारायचं, मटेरियल घालायचं आणि अजून एकदा आळीचं फवारा मारून घेतला की परत मकला बघायचीच गरज नाही काय. इकडं ह्या अर्ध्या एकरात इथं 10 गुंठ कडवळ, तिथं 10 गुंठ मका. आणि त्या अर्ध्या एकरात काय झालं, ती 10 गुंठ खाली नाही बरं का, रान कमी आहे. कारण का आपल्याला त्यात म्हणजे 1 एकर क्षेत्र आहे. आणि एका एकर क्षेत्रामध्ये आपलं घर आहे, गाई आहे, त्या मुक्त गोठा आहे. तिथंच आपलं 5 गुंठ रान आटले, तर खालचं 15 गुंठच रान आहे. 5 गुंठ रान आपलं राहायला गेलंय. आणि 1 एकर अशी लांबती पट्टी आहे आणि रुंदी कमी आहे, म्हणून असं वाटतंय की जास्त आहे. आणि ह्यातनं परत आता आपलं रान जाणार आहे, वाईट वाटतंय त्यामुळं. आणि आता काय माहिती पुढं आपल्याला घेणं होईल ना होईल, ती पुढची गोष्ट झाली. कसं असतं, आता रानं भेटत नाही ती. आणि काय झाले माहिती आहे का, हो का इकडं गाड्या दिसते त्या बघा, थोड्या लांब दिसते त्या अशा. तर तिथं ना ही केलं आहे, मोटर अडकली बोरमध्ये. तर कॅमेरा घेऊन आले ती चेक करायला आणि ही करायचं आहे, बघायची मोटर चेक करून निघती का व्यवस्थित. ती कॅमेरावाली आली, ती आबाळ पण आले. आणि वातावरण बघा किती मस्त वाटतंय, एकच नंबर फ्रेश असं वातावरण वाटतंय, आहे का मस्त वाटतंय. ही पाठीमागचं जे आहे ना ते आमचं नाही बघा, माझ्या जाऊबाईचं आहे. आणि ही जी आहे ना ती आपलं आहे, हिरवं दिसतंय ती. तर चला आपल्या गायींचं टायमिंग होतंय तोपर्यंत, पण म्हणलं थोडंसं घ्यावा व्हिडिओ आणि टाकावं. आपल्या रानात आली आज मी. आणि रानात ना असा कडवळाचा प्लॉट बघा तुम्ही कसा आलाय आपल्या. तर ही थोडंसं साईडचं आहे त्यामुळं थोडंसं लहान वाटतंय. थोडंसं पुढं गेल्यावर तर ना एवढा भारी प्लॉट आलाय, एकच नंबर, खूपच आपल्या गायींसाठी चारा. तर बघा एवढं छान कडवळ आलंय. आणि 10 गुंठच असं करते बरं का मी वैरण. कारण का की काय होतं मग 10 गुंठ केलं की ही 10 गुंठ घालाय आलं तोपर्यंत तिकडं टाकून घ्यायची, असं माझं नियोजन चालू असतं. तर आता तुम्हाला दाखवते की खाली मकवान पण आहे बघा. आणि काय झालं इथं थोडंसं पाणी साठल्यामुळं बारीक पण राहिलंय आणि त्याच्यात ना गवत आलंय. पण हिकडचं जे जबरदस्त दिसतंय ना, एक थोडंसं आलंय एक खळभर रानात, तसं झालं या. आणि हिथं बघा, हिथं आपली मका. आणि साखरेचं दर बघा, आज 45 रुपये किलो असणारी साखर 75 रुपये किलो झाली. 100 रुपये किलो असलेला शेंगदाणा आज 150 रुपयेवर गेला. आणि शेतकऱ्याच्या दुधाला फक्त 2 रुपये दर वाढवला सरकारने. आणि ती 2 रुपये पण आणखीन शेतकऱ्याच्या पदरात नाही पडला.
3-2 रुपये पण मला तर पेमेंट तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले 2 रुपये पेमेंट वाढलेलं मला मिळालेलं नाही. आणि लुटायचं काम चालू आहे. फक्त शेतकरीच पिळला जातो आणि शेतकऱ्यालाच लुटलं जातं आणि सरकार मोठं होतं. पुढची लोक व्यापारी लोक मोठी होते ती. म्हणजे प्रत्येक गोष्टीत बघा तुम्ही, गायींचा आज खाद्याचं दर बघायला गेलं तर एका बॅगीला 200 रुपये रेट वाढवला आहे. माझं 15 बॅगीच्या पाठीमागं 2000 रुपये ह्यावेळेस जास्त पेमेंट गेलं आहे. तर बघा आता साखर घ्यायला गेलं, गपचूप साखर घेताय आणि भाजी जर शेतकऱ्याच्या पसली घ्यायला गेलं तर 10 रुपये 20 रुपये जर भाजीची पिंडी सांगितली तर तुम्ही तिथं लगे रेट कमी करून मागताय. दुकानात असं म्हणताय का तुम्ही साखरेला गेल्यावर की तिथं रेट कमी करा का हो? असं शेतकऱ्याला तुम्ही पिळलं जात कमी लेखता. आणि शेतकऱ्या इतकं कष्ट तुम्ही कधी खरंच कुणीच करणार नाही. आणि शेतकऱ्या इतका संघर्ष पण कुणी करणार नाही. एक पीक जर शेतकऱ्याचं गेलं ना तर ती दुसरं पीक करत असतो आणि परत संघर्ष, परत ती मोडायचं, परत रानाची मेहनत करायची, परत पीक रानात टाकायचं. मग मला सांगा, मटेरियल बियाणं ही काय फुकट येतं का? त्याला पेमेंट गुंतवावं लागतं आणि त्याच्याकडे पैसा नसतो, पण ती काहीही करतो बघा, काटकसर करणार आणि त्या बियाण्याचं पैसे ती आणणार, बियाणं टाकणार आणि परत त्या पिकाबरोबर त्याचा संघर्ष चालू होणार. तर शेतकऱ्यालाच कुठपर्यंत लुटलं जाणार आणि शेतकऱ्यालाच कुठपर्यंत पिळलं जाणार. केळीला भाव नाही, डाळिंबाला भाव नाही. आज डाळिंबाची परिस्थिती बघायला गेलं तर तुम्ही इतकी बिकट आहे की खरंच काय विचारू नका. आज त्या डाळिंबाच्या बागायतदारानं किती कष्ट केले त्या डाळिंबाला, त्याच माणसाला जाऊन विचारा तुम्ही. त्याच्यासारखं कष्टच कोण करणार नाही. फक्त शेतकऱ्याचा पाठीमागं सरकार लागलंय. आणि मला काय म्हणायचंय, शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यानं पिकवायचं आणि पिकवलेल्या मालाचा भाव शेतकरी ठरवू शकत नाही. व्यापाऱ्याने यायचं, 10 मिनटं फक्त बागत फिरायचं आणि 10 मिनटं बागत फिरून मालाचा दर ठरवायचा आणि शेतकऱ्यानं निघून जायचं. ही आहे शेतकऱ्याची व्यथा. तर बघा, आवडला तर माझा व्हिडिओ सांगा नक्कीच, कसा वाटतो ते पण सांगा आणि कमेंट करा. तर चला, मनापासून माझा श्री स्वामी समर्थ.